शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। ओबीसींवर अन्याय करणाऱ्यांना आता उत्तर मिळणारच। सोलापुरात ओबीसी बहुजन पार्टीचा एल्गार, प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार। ओबीसी बहुजन पार्टीची पहिली ऐतिहासिक बैठक सोलापुरात पार पडली। माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कार्यालयाजवळील समृद्धी हॉटेलमध्ये ही बैठक झाली। या बैठकीला पक्षाचे खजिनदार जी.डी. तांडेल, सचिव संघटक पांडुरंग मिरगळ, ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, अर्जुनदादा सलगर, शेखर बंगाळे, सोनार समाज नेते राजन दीक्षित, वाघमोडे वहिनी यांच्यासह मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। पांडुरंग मिरगळ यांनी प्रस्थापित सत्तेला हादरवण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी ताकदीनं, कष्टानं आणि जिद्दीनं काम करेल असा इशारा दिला। ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रात ओबीसींवर झालेल्या अन्यायावर जोरदार हल्लाबोल केला। ओबीसी आरक्षण बेकायदेशीररित्या हडप करण्याचा प्रयत्न, खोटे कुणबी दाखले, ओबीसींवर दहशत, समाज बांधवांवर हल्ले, खून, जाळपोळ, मारहाण यांचा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला। ओबीसी भयभीत केला गेला आहे, याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये बीसी, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक यांनी एकत्र येऊन ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारांनाच मतदान केलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलंय। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडत आहोत। आता आपली स्वतःची हक्काची नोंदणीकृत पार्टी उभी आहे। ओबीसी बहुजन पार्टी हा ओबीसींचा ठाम राजकीय पर्याय आहे। ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी तात्काळ संपर्क साधावा। एबी फॉर्म घरपोच दिला जाईल। ओबीसी आरक्षण आणि हितरक्षणाची जबाबदारी आम्ही या पक्षामार्फत घेत आहोत। शेवटी वाघमोडे वहिनी यांनी आभार मानलेत। ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांचे नेते आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, पार्टीचे महासचिव चंद्रकांत बावकर साहेब, राष्ट्रीय खजिनदार तांडेल साहेब, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ओबीसीच्या व्यासपीठावरून बोलत असताना ओबीसी मध्ये खूप मोठे घटक एनटीपी, एनटीसी, एनटीडी हे ओबीसीचं आरक्षण जर आपण सूक्ष्मपणे निरीक्षण केलं तर अगदी एससी आणि एसटी सारखं आरक्षण, माळी समाजासारख्या काही जातींना जरी त्याचा तेवढ्या प्रमाणात लाभ नसला तरी धनगरांसारख्या, वंजाऱ्यांसारख्या जे एनटीसी मध्ये आहेत, एनटीडी आहेत, एनटीपी मध्ये आहेत, आजही मेडिकलला जर काय एखाद्या विद्यार्थ्याचा व्यवसाय प्रवेश होतो तर एका वर्षाची एका विद्यार्थ्याची फी असती सुमारे 10 लाख रुपये। आणि स्वर्गीय शिवाजी बापू शेंडेंनी हे जे रिझर्वेशन मिळवून दिलं, त्या रिझर्वेशन मुळे एका विद्यार्थ्याचा दरवर्षी 10 लाख रुपयाची फी त्याला शून्य व्हावी। शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांना मी प्रथम वंदन करतो। सोलापुरातील 4 हुतात्म्यांना वंदन करतो। सिद्धरामेश्वरांना वंदन करतो। आजच्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये वाघमोडे ताईंनी जे मीटिंग बोलवली त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो। आणि या मीटिंगला उपस्थित असलेले नवीनच आपला जो पक्ष 60 वर्षापासून आपण त्याचा प्रयत्न करतो, तो पक्ष स्थापन करणारे संस्थापक आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, तुमच्याबरोबर आलेले तांडेल साहेब, आपले बावकर साहेब, पांडुरंग मिरगळ साहेब, सर्व शहरातले सर्व आपले ओबीसीचे सर्व नेते, अतिशय महत्वाची मीटिंग आहे। परत आत्ताच निवडणूक झाल्यामुळे सगळे मरगळ साहेब थोडे मरगळ आल्यासारखे दिसते, मरगळ हे काय नाही आहे। अतिशय चांगलं आणि सुंदर वातावरण सोलापूरमध्ये झालेलं आहे। कधी नव्हते एवढे ओबीसी या ठिकाणी आपल्या माहितीप्रमाणे इथं किमान 40 ओबीसी तर निवडून आलेले आहे। म्हणजे आपली 27 यायला पाहिजे होते, पण त्याच्यापेक्षा जास्त आलेले आहे।
आरक्षणाप्रमाणे 27, परंतु ते जास्त आलेले आहेत. म्हणजे हा उच्चांक सोलापूरनंच मोडलेला आहे. अभिनंदन अभिनंदन सोलापूर. ओपन जागेवर इथं ओबीसी जास्त प्रमाणात निवडून आलेले आहे आणि हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे. परंतु सोलापूरमध्ये बालेकिल्ला जरी असला तर सोलापूरमध्ये या सर्वांना एकत्रित करण्याचं साधन अजूनपर्यंत मिळालेलं नाही. म्हणजे एकत्रित असे दिसत नाही. फार मोठा ओबीसीचा लोकसंख्या आहे, परंतु एकत्रित समाज दिसला नाही. म्हणून इथं एवढ्या तर जवळजवळ 70 उमेदवार इथं निवडले. तर 70 नगरसेवक हे ओबीसीचे निवडून येतील इतकं पोटेन्शियल आहे. तर आता जास्त काय नाही बोलता मला, म्हणजे अण्णा तुम्हाला माहितीच आहे, आपला 2018 साली आपल्याला तो ओबीसीचा लढा आपण चालू केला. त्याच्यामध्ये आपली पार्टी मागण्याचा आपण प्रयत्न केला. त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीची संस्थापक म्हणून मी काम केलं. तुम्ही सजेस्ट केलं ना ओबीसी स्वतंत्र पक्ष स्वतंत्र पक्ष पाहिजे म्हणून तुम्ही स्थापन करू शकला नाही, म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या ह्याच्यावर जाऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्यावेळेला 3 महिन्यात आम्ही स्थापना केली, पण आपलं काय झालं ते काय समजलं, स्थापनच झालं नाही. प्रत्येक जण विचारतो काय पक्ष रजिस्टर आहे. पक्ष रजिस्टर असला का त्याला एबी फॉर्म मिळतो आणि एबी फॉर्म मिळालं सगळ्यात म्हणजे एक चिन्ह मिळतं. आणि हे सगळ्यात चांगलं चित्र निर्माण करण्यासाठी पाहिजे होतं. आता ओबीसीचे जे पण काय पक्ष आहेत ते पक्ष आता नावारूपातनं जवळजवळ संपलेले आहेत. आता आपला नवीन उदय झालेला आहे. तो उदय आज काय झालेला नाही, 7 वर्षापासून आपण त्याला प्रयत्न केलेला आहे. त्याला आपल्याला फळ आले. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा देतो. आता 2018 साली जी आपण ओबीसीची मुवमेंट चालू केली होती त्यावेळेला गायकवाड आयोग सोलापूरमध्ये आलेला होता. आणि त्या गायकवाड आयोगाला आपण हा मराठा समाज जो आहे, जो आपल्या ओबीसीचा अडसर आहे, तो कसा अडसर आहे हे 70 पानी निवेदन तयार केलं होतं. आणि त्या 70 पानामध्ये लिहिलेलं होतं की मराठा समाज हा ओबीसीला कसा पात्र नाही. तर ते निवेदन देत असताना मला इथल्या जवळजवळ 150 गाव गुंडाळी आणि 3 रानटी गुंडाळी माझ्या हात लागली आणि माझ्या डोळ्यात तर झेरापची शाई घातली. आता माझ्या वयाचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. झेरापची शाई घातली, माझे कपडे फाडले, मारहाण केली. पण त्यावेळेला ओबीसी समाज जागृत नव्हता, तिथं आला नव्हता. आपली 10-15 जणच फक्त माणसं होती, त्यांची 200 माणसं होती. तर त्यात सुद्धा मी त्याच्यातलं एक सुद्धा निवेदन हिसकावून देण्याला फाडू दिलं. तिथं पोलिसाचा गार्ड आला, मला पण पोलिसाच्या गार्डाने सोडवलं. त्यावेळेला जे माझ्या डोळ्याची शाई गेली, त्या शाईमुळे माझे डोळे सगळे निकामी झाले. आता एका म्हणजे उजव्या डोळ्याची फक्त 5% नजर आहे आणि डाव्या डोळ्याचे 20-25% असे. ती नजर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी ह्या ओबीसी समाजाचं काम करणार आहे, यात काही शंका आहे. आता आपल्या 4 याचिका मुंबई हायकोर्टामध्ये आहे. आता परवाची जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या विरोधात पण एक याचिका आपली अखिल भारतीय माळी महासंघाच्या मार्फत कोल्हापूरमध्ये याचिका टाकली आहे आणि ती आता मुंबईला मर्ज होते. त्याच्या अगोदरच्या पण 3 याचिका आहेत. कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा हे तिघही मागासवर्गीय नाहीत, ह्याला कसलंही आरक्षण देऊ नका. आता आपण काय होतो, राजकारणी जो लोक असतात पॉलिटिकल साहेब, ती लोक काय म्हणतात, मराठ्याला आरक्षण द्यायला हरकत नाही परंतु वेगळं द्या. अहो द्यायला हरकत नाही कसे, ते मागासवर्गीय नाही त्यामुळे देताच येत नाही. हा शब्द आपल्याकडे पाहिजे. मराठ्याला आरक्षण कसल्याही परिस्थितीत देता येत नाही, देऊ नका. कारण ते जागीरदार आहेत, वतनदार आहेत, जमीनदार आहेत, तालीमवार आहेत. त्यांचे ग्रामपंचायत पासून सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, डझनभर मुख्यमंत्री झालेले आहेत, राष्ट्रपती झालेले आहेत, राज्यपाल झालेले आहेत आणि सगळ्या सहकारी संस्था त्यांच्याकडे आहेत, शिक्षण संस्था सगळ्या त्यांच्याकडे आहेत. मग त्याला कशाला आरक्षण पाहिजे हे असं स्पष्टपणे आपण बोललं पाहिजे. मिळमिळे बोललं म्हणले मग त्याला द्यायला हरकत नाही, द्यायला हरकत नाही म्हणून, तर ते द्यायला हरकत नाही म्हणल्यावर मग आपल्या घरात बसून आपलंच द्यायला हरकत नाही म्हणते, त्यांचं घ्यायला हरकत नाही असं चालू केलं. तरी हे हरकत शब्द आहे तो आपण काढून टाकला पाहिजे. आमची हरकत आहे ह्याला दिलंच नाही पाहिजे. हे शब्द आपल्या ओबीसीच्या मार्फत कायमस्वरूपी निघाले पाहिजे. मग ते तुम्हाला बोलायला येत नसतं तर तुम्ही बोलू नका, पण आम्हाला बोला. आम्ही निश्चितपणे हेच बोलणार की मराठ्याला आरक्षण देता येत नाही आणि देऊ नये, ते कायदेशीर नाही कसल्याच परिस्थितीत नाही. कारण आता माझ्यावर जो हल्ला केला त्याचे गायकवाड आयोग, तर गायकवाड आयोग 4 मे 2018 ला आलं होतं आणि 5 मे 2021 ला म्हणजे बरोबर 3 वर्षांनी निकाल लागला
आणि ते मागासवर्गीय नाहीत असाच निकाल लागलेला आहे. बिलकुल त्यांना आरक्षण देऊ नका असाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तरी सुद्धा या सरकारने परत दुसरा आयोग आणलाय आणि दुसऱ्या आयोगामार्फत पुन्हा अजून दिलेलं आहे. म्हणजे दर 5 वर्षांना काहीतरी येतं, दर 5 वर्षांना दुसरं कमिशन. आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही कमिशननं त्यांना रिकमेंड केलेलं नाही, ते मागासवर्गीय नाही. आणि त्याच्यानंतर मग आता जे काय नेमलेले आहेत ज्यांनी रिकमेंड केलं ते सुप्रीम कोर्टात, हायकोर्टामध्ये ते टिकलेलं नाही. तर या पद्धतीने आपल्याला गेलं तर ओबीसीला 60% ओबीसीला आता महाराष्ट्रामध्ये चांगली परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचा फायदा जर घ्यायचा असेल तर आपण ओपनच्या जागेवर निश्चितपणे उभा केलं पाहिजे. एकही जागा शिल्लक ठेवू नका. तर हे 68 जागा आपल्याकडे त्या जिल्हा परिषदेच्या आहेत. या 68 जागेमध्ये 8 ते 10 जागा फक्त आपल्या काही रिझर्व असतील, त्या सोडून त्या बाकीच्या 55 ते 60 जागा आपण लढवल्या पाहिजेत. आणि ज्या पक्षाने कोट्या कुणबीना तिकीट दिलेलं आहे त्या पक्षावर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे. त्यांच्या एकाही उमेदवाराला आपण मतदान दिलं नाही पाहिजे. हे आपले भाषण आणि ही शैली आपली कायम स्वरूपी ठेवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आता मला बरं झालं, आम्ही जरा काळजीत होतो कोणत्या पक्षाने तिकीट नाही दिलं तर आणि कोणत्या पक्षाने खोटं तिकीट दिलं त्या ठिकाणी आपला माणूस कसा उभा करायचा. त्याला तिकीट कुठलं तर त्या तिकीट आपलं निश्चितपणे 100% आम्हाला खात्री पडलेलं आहे. घरचा वाढती आलेला आहे आपल्याला, त्यामुळे आपल्यापर्यंत निश्चितपणे वाढायला माणूस आपल्याला आलेला आहे. तर त्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही करून घेतला पाहिजे. कारण आता इथं माळी समाज फार मोठा आहे, परंतु माळी समाजाचा एकही उमेदवार आलेला नाही सोलापूरमध्ये. आणि इथं आता ताईने सांगितलं 10-11 आले म्हणून. 11 आले ना, 11 आले म्हणजे धनगर समाजाचा झेंडा सर्वात मोठा इथं आलेला आहे. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही कसा करताय आणि धनगर समाजाने इतर समाजाला कसं गोळा करताय हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. कारण बाकीचा समाज आहे, परंतु म्हणल्याप्रमाणे मेंढरा आहे. पण मेंढराचं नेतृत्व जर एखादा वाघ करत असेल, तर समोर जो वाघ असतो तो वाघ दिसला तर सगळे मागची मेंढरा आहेत ती सुद्धा वाघ आहे. त्याप्रमाणे आपण नेतृत्व त्यांचं वाघाप्रमाणे करा. मग बाकीचे किती मेंढरा मागा असू द्या ते तुम्हाला वाघ समजण्याचा खेळायला वाघ समजते आणि मग सगळे पळून जातात. तर त्यासाठी आपण महत्वाचं एकच काम करा, कसल्याही परिस्थितीमध्ये आताच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खाली जागा जाऊ नये. खाली जागा गावोगावी जे आपले धनगर समाजाचे लोक आहेत त्यांनी इतर समाजाला प्रोटेक्शन द्या. कारण धनगर समाज हा धाडशी आहे. धनगर समाजाला मराठा समाजही मिळतो, निश्चितपणे सांगतो. मराठा समाज हा धनगर समाजाला मिळतो. बाकी समाज सगळे भित्री आहेत. संरक्षणाला माणूस कोणाला भेटतोय तर संरक्षणाला भेटतोय. ते संरक्षण तुम्ही द्यायचं काम करा. बाकी आपल्याबरोबर सगळे मतदार आपल्याकडे तयार आहेत, पण संरक्षण द्यायला कोण तयार आहे म्हणून लोक उभा राहतात. हे काम जर धनगर समाजाने केलं तर धनगर समाजाचा उपकार हे 60% लोक कधीही तुमचं विसरणार नाही. कारण सगळे राज्यकर्ते जमात हे धनगर समाज पहिली आहे. माळी समाज ही राज्यकर्ते जमात आहे. इतिहासापासून अशोक सम्राटापासून आहे. आता अशोक सम्राट जर आपण म्हणलं तर कोण आहे म्हणतात, अशोक सम्राट हे धनगर समाजाचे आहे. आम्ही म्हणतो माळी समाजाचे आहे, पण त्यावेळेला जातीच नव्हत्या, त्यामुळे ते सगळं आमचेच आहे. त्यावेळेला जातीच नव्हत्या, त्यामुळे ते आपलेच आहेत. आपण सगळे पूर्वज आपले सगळे एकच आहेत. म्हणून आपण एकत्रित माळी, धनगर, वंजारी हे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मानव पॅटर्न ज्यावेळेला एकत्र येईल त्यावेळेला बाकीचे छोटे छोटे ज्या जाती आहेत त्या सगळ्या आपल्या पाठीमागे येतात. हे चित्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्यावेळेला आलेलं चित्र आहे. ते पुढे आता चालू ठेवणं अतिशय महत्वाचं काम आहे आणि ते काम आपण करावं. त्यासाठी पूर्णपणे आमचा माळी समाज असू द्या, ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या समाजातल्या सगळ्या समाजाला एकत्रित करून आपण पुढे जायचा प्रयत्न करूया आणि आपण सर्वांनी मिळून हे आता काम हाती घेऊया. आता मागं सरायचं नाही. आता कुणी कुणाला उद्या दोन्ही मागणं पुढणं कुणाची भांडणं वगैरे कसं काय मी मोठा तो मोठा आधी शिवाजी महाराज आरक्षणाच्या आतापर्यंत छत्रपती शाहू महाराज बहुजन ज्यांनी शिक्षणाचे द्वार खुले केले ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या पवित्र स्मृती घेऊन माझे सामाजिक गुरु दिवंगत दिबा पाटील साहेब, दिवंगत दत्ता पाटील साहेबांना वंदन करून आज आपली ही जी मीटिंग जमलेली आहे त्या मीटिंगचे अध्यक्ष आणि ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष
प्रकाश शेळके साहेब, ओबीसी बहुजन आघाडीचे महासचिव चंद्रकांत गावकर साहेब, आपले सगळ्यांचे नेते लिंगे साहेब, जुने जाणते नेते लिंगे साहेब, तसेच आमचे मिरगळ साहेब, इथले सर्व सोलापूर जिल्ह्यातील सगळी आपली ओबीसीची मंडळी, सगळी नेते आणि समोर बसलेले मंडळी, मित्रांनो, आपण आता मिरगळ साहेबांना ऐकलं. त्यांची जी तडप होती, जी तडफड होती, त्या तडफेत त्यांनी भाषण केलं, त्या तडफेनं तुम्हाला जागृत केलंय किंवा चला आपल्याला आता काय करायचं आहे, पण एक नवीन मार्ग आपला सापडला आहे. त्याच प्रकारे लिंगे साहेबांचं, कारण लिंगे साहेब पहिल्यापासून आपल्या ओबीसी चळवळीत आहे. म्हणजे भावकर साहेब गेली 40 वर्ष ओबीसीचं काम करत आहेत, तसं लिंगे साहेब पहिल्यापासून ओबीसी चळवळीत आहोत. तर अशा प्रकारे ही जी मंडळी होती, या सगळ्या मंडळींनी तर आम्ही ते म्हणाले की 2018 सालापासून आम्ही विचार करतोय काय करायचं काय नाही करायचं. वास्तविक सुरुवातीचं जेव्हा मुंडे साहेब होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते, नंतर हिबळ साहेब, नंतर अण्णा यांनी विचार केला होता की आपण पक्ष काढूया. परंतु त्यांनी पक्ष का नाही काढला? कारण त्यांना असं वाटलं किंवा पक्ष काढल्यानंतर जी जबाबदारी येते ती जबाबदारी आपण नक्कीच कळू. परंतु जेव्हा काही प्रस्थापितांना कळलं की ही मंडळी ओबीसी मंडळी पक्ष काढतात, लगेच त्यांच्या अडचणी सुरू झाल्या. पण तिथं कुठेतरी बॅकआउट झालं गेलं. कारण मी स्वतः दिवंगत दिवाबडे साहेब यांच्यासोबत 25 वर्ष काम केलं. 1990 पासून मी जरी प्रोफेशनल मी कर्नाटकडे नसलो तरी सोबत काम करताना, म्हणजे प्रोफेशन मध्ये असताना मी दिवाबडे साहेबांसोबत आलो आणि समाजामध्ये ओबीसी मध्ये काम करायला सुरुवात केली. आमच्या समाजात काम करायला सुरुवात परिवर्तनाच्या विचाराचा माणूस पहिल्यांदा व्हायला पाहिजे. त्यांनी विचार मांडताना त्यांनी आपली जी विचारांची दिशा सोडली आणि ती विचार या ठिकाणी ओबीसी बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष अण्णा, त्याच्यानंतर आमचे कोषाध्यक्ष साहेब आणि मगाशी त्यांनी भाषण केलं, अभ्यासपूर्ण भाषण केलं, विश्लेषणात्मक भाषण केलं आणि वक्तृत्व कलेमध्ये त्यांच्याकडे हात धरून टाकणार असे आमचे मेरगळ साहेब, तिथे आमचे जिल्हाध्यक्ष कुठे गेले, मनमाने साहेब, त्यानंतर करणराज आणि गडदे साहेब, इकडे आमचे नेहमीचा आमचा परिचयाचा एक चेहरा या ठिकाणी शेखर पंधराळे साहेब. मागच्या वेळेला आम्हाला अमरावतीला आलो त्यावेळेला आम्हाला भेट याच्याबद्दल ते गंभीर होतं. आणि या सगळ्यांना एकत्र करणारं एक व्यक्तिमत्व आमच्याशी भांडतात, चांगल्यासाठी भांडत काहीतरी काहीतरी करण्याची उर्मी जी असते. अशा आमच्या निरीक्षाताई वाघमोडे ही अधिक काय बोलणार नाही, परंतु आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळेला लोकमान्य टिळकांचं वक्तव्य, त्यांची भूमिका आणि आगरकरांची भूमिका याच्यामध्ये मोठा संघर्ष झालेला होता. आणि तो संघर्ष कसला होता तर या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणजे या भारत देशातील लोकांना स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे तर कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे, आधी कुठलं करायला पाहिजे. टिळक म्हणत होते राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण ते राजकीय स्वातंत्र्य कुणाला मिळालं पाहिजे तर ब्राह्मणांना मिळालं. आणि त्याच वेळेला या सोलापूर नगरीचा आराध्य दैवत सिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन
जगामध्ये पहिल्यांदा आम्हाला मिळालं त्यांच्या राज्यामध्ये ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता आई होळकर, सेवालाल महाराज, बहुजनांची सर्व दैवत त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिमा अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी सोलापूर नगरीमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची पहिली बैठक जी आहे ती या ठिकाणी होत आहे. या बैठकीत व्यासपीठावर उपस्थित आमचे ओबीसी बहुजन आघाडीचे नेते सुरुवातीपासून जे माझ्या खांद्याला खांदा लावून या चळवळीमध्ये 2011 पासून सोबत असे आमचे नेते चंद्रकांत भावकर साहेब या ठिकाणी उपस्थित जे डी तांबे साहेब आगरी समाजाचे आहेत. तसं बघायला गेलं तर अर्थतज्ञ आहेत ते, त्यांना ओबीसीचं चळवळीचं काय नाही घेतलं चालतंय, पण तरीसुद्धा त्यांचा अर्थतज्ञ म्हणजे महाराष्ट्र सरकारला ते अर्थपुरवठा कसा करायचा आहे, तर ते नियोजन कसं करायचं त्याचा सल्ला ते देतात. असे CA चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ते ह्या ओबीसीचा किंवा आम्हाला सगळ्यांचा हा लढा उभा करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटची बाजूला ठेवून ते ज्युनियर अकाउंटंट नेमले आणि ह्या चळवळीमध्ये आज कालपासून मी गेल्या 8 वर्षांपासून आपल्या सोबत आहे. संपूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला. त्या ठिकाणी लिंगे साहेब 2018 पासून आमच्या सोबत आहे. असं त्यांच्या प्रेरणेतूनच हा पक्षाचा जो आहे त्यांनी सजेस्ट केलं पहिल्या बैठकीमध्ये की एक तर आपल्याला स्वतंत्र राजकीय जर व्यासपीठ करायचं असेल तर आपला ओबीसीच्या नावानं एक स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष आपल्याला स्थापन करावा लागेल, तरच आपल्याला राजकारण जे आहे महाराष्ट्रामध्ये करता येईल आणि नुसती सामाजिक संघटना काढून आपल्याला ओबीसीला न्याय देता येईल असं होणार नाही. म्हणून ते जे वाक्य आहे लिंगे साहेबांचं जे आहे ते माझ्या डोक्यात अजूनपर्यंत आहे. पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी ते सर्व केलं. या ठिकाणी आपले विलास पाटील बापूंच्या सोबत, तेलगे बापूंच्या सोबत खांद्याला खांदा लावून सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची मोठी चळवळ राबवली. त्यात विलास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, बनसोडे साहेब आहेत, त्या ठिकाणी भारत बने साहेब आहेत, या ठिकाणी आमचे कृष्णदेव वाघोळे साहेब आहेत, त्या चळवळीचे साक्षीदार आहेत. म्हणजे आरक्षण जे आहे हे आरक्षण बापूंनी कसं मिळवलं, कसं मिळवायचं असतंय, कसं द्यायचं असतंय, हे सगळे जे आहे बापू भुजबळ साहेबांच्या बाजूनं त्यावेळी बोलायला तयार नव्हतं. त्यांची मुलं सुद्धा नाही, त्यांची समता परिषद नाही, त्यांचे आमदार नाही, त्यांचे नेते मंडळी नाही, त्यांच्या तयार नाहीये. आणि ज्यावेळी जरांगेची आक्षेप बघितली की मफलर जो आहे तो तुम्ही मफलर हे करा असा ऍक्शन केली, त्यावेळी मग आम्ही सगळे भावकर साहेब असतील, तांबे साहेब असतील, आमचे दशरथदादा पाटील आगरी समाजाचे नेते आहेत मुंबईमध्ये, त्यांनी विमानतळाचा लढा जो आहे तो तांबे साहेबांनी त्यांच्या दशरथदादाच्या भागाकडे 1 लाख आगरी समाजाने त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून 1 लाख आगरी त्या ठिकाणी रस्त्यावरती आणले. अशी सगळी मंडळी, लक्ष्मण गायकवाड त्या ठिकाणी आमच्या सोबत होते. त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाडनी आम्ही गेलो भुजबळ साहेबांना सांगितले, साहेब आता तुम्ही एक तरुण कार्यकर्ता जो आहे तो आता ही आपला ओबीसीचा लढा जो आहे प्रकाश अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश जय ओबीसी. जरा आवाज जरा एक मिनिट. आजचा जो या राज्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून पाहिलं तर ओबीसी आरक्षणाचं लक्तव्य तोडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे. अक्षरशः ओबीसी आरक्षण 3 वेळा वाजवलेले आहेत. मनमाने वाटेल तसे दरांगे या ठिकाणी मागणी करायची आणि या शासनाच्या माध्यमातून GR इश्यू करायचा. अशा प्रकारे ह्या ओबीसी आरक्षणाचा सत्यानाश करायचा कार्यक्रम या महाराष्ट्रात झालेला आहे आणि ते आता जे आहे त्याचं उत्तर काढायला ते सगळे GR रद्द करायचे असतील तर ओबीसीला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून
हा ओबीसीला जर सत्तेत जायचं असेल तर ओबीसीचं स्वतंत्र राजकीय व्यासपीठ आतापर्यंत नव्हतं. गेली 40-50 वर्षांमध्ये ओबीसीच्या काळात तिकीट मागायचं असेल तर हे जे प्रमुख पक्ष आहे यांच्या दारात कोणी तिकीट देता का, कोणी तिकीट देता का अशी भीक मागायची पाळी आली होती. परंतु तो प्रश्न जो आहे तो आम्ही आता संपवलेला आहे. आता ओबीसीचा स्वतंत्र राजकीय पक्ष जो आहे, ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष जो आहे तो आम्ही स्थापन केलेला आहे. आता या माध्यमातून आम्ही आपल्यातर्फे सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय, ज्याला कोणाला लढवायचे ही जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी इथल्या आपल्या स्थानिक नेत्यांना आपण संपर्क करावा. एबी फॉर्म घरपोच करायचा जो काय यंत्रणा जी आहे ती आम्ही राबवलेली आहे. आता या एबी फॉर्मसाठी या पक्षाचे मुले झिंजवायची काही आवश्यकता नाही. आणि या ठिकाणी आपण पाहिल्यास परिस्थिती काय, आता आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भले भले पक्ष नेस्तनाबूत झालेले आहेत. कुणाला कळलं काय करायचं म्हणून सगळे डोक्याला हात लावून बसलेले आहेत. पण ह्याच्यावरती आमच्याकडे फक्त उत्तर आहे ते म्हणजे ओबीसी बहुजन आघाडी. ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% आहे आणि त्याला जर दलित समाज आणि मुस्लिम ओबीसी जर एकत्र झाले 80% पण आमच्याकडे वोट बँक आहे. त्यामुळं वोट बँक आमच्याकडे आहे. आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे आम्ही धनदानगे नाही आहेत. पण त्याची सुद्धा जी आम्ही योजना जी आहे ती काशीरामने जी योजना केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही तोही प्रश्न आम्ही सोडू. परंतु साम नाम दंडभेद ही नीती वापरून आम्ही यापुढे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ओबीसीचे कार्यकर्ते उतरणार आहेत. आणि इथून पुढे जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में या देश में राज्य करेगा हा संकल्प घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय परिवर्तन जे आहे ते करण्यासाठी आमचा पक्ष जो आता सज्ज झालेला आहे. रजिस्ट्रेशन आम्हाला नुकतंच उशीर केला, 2 वर्ष आमची रजिस्ट्रेशनमध्ये घालवली आहे. पण देव आहे दुरुस्त आहे म्हणून आम्ही आता कंबळ कसलेले आहे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी ओपनचे असतील किंवा ओबीसी आरक्षणाचे असतील त्या ठिकाणी आमचे ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते ताकदीने जे आहे या निवडणुका लढणार आहेत. कारण ह्या बालवाड्या आहेत, इथंच ओबीसीचा कुठलीही राजकीय लढाई लढायची असेल त्याचं प्रशिक्षण देणारी एकच संस्था आहे ती म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. इथंच फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा भरायचा, छातीत काय काय कसं होणार, कुणाचा बाद करणार, पुढं कसं करायचं, चिन्हाचं काही सगळं इथं ट्रेनिंग मिळतंय. म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीने उभा राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 या ठिकाणी उमेदवार आम्ही आज जाहीर सुद्धा केलेले आहेत. आणखी 2-3 दिवस आहेत त्यामध्ये आम्ही सुद्धा हे करू. या ठिकाणी निवडणूक 5 फेब्रुवारीला निवडणूक केलेली आहे. त्या ठिकाणी मी मागणी केली निवडणूक आयोगाकडे की या राज्यामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज आहे, ओबीसी समाज आहे, चिंचणी मायकाची यात्रा जी आहे ती 5 तारखेला असते आणि मोठ्या संख्येने समाज तिथे त्या ठिकाणी असतो. 5 तारखेला प्रमुख दिवस आहे यात्रेचा. पण ही निवडणूक 2-3 दिवस पुढे घ्यावी ही सुद्धा मागणी जी आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे घेतलेली आहे. आता कलेक्टरचे सगळ्या अहवाल जातील आणि त्यानंतर त्या बाबतीत सुद्धा निर्णय होईल. पण एकंदरीत आता या निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते आम्ही फुंकलेलं आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी समविचारी पक्षांशी आम्ही युती करणार आहोत. त्याचप्रमाणे आरक्षणवादी पक्ष जे आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. दलित समाज आहे त्यांना आम्ही सोबत घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे या आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्याचं मतदान केलं तर या जिल्हा परिषद सत्ता सुद्धा जी आहे ती ओबीसीच्या हातामध्ये येऊ शकते असा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये हा पक्ष आता जरी निवडला असला तर हा एकमेव उत्तर सध्याच्या परिस्थितीवरती एकमेव उत्तर म्हणजे जो ओबीसी की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. काय सांगाल, एक मिनिट, काय सांगाल की हा पक्ष आपला जो आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय किती जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरणार आहोत? हे पहा, आज आम्ही 2 जागावरती आम्ही नक्की केलेल्या आहेत. आता आमचे कार्यकर्ते इथले नेते मंडळी जे आहे स्थानिक नेते मंडळी ती स्थानिक नेते मंडळी आता प्रत्येक जिल्हा परिषद गटामधून आपले कार्यकर्ते जे आहेत तयार करतील आणि तितके काय उभा राहतील. फक्त आरक्षित जागेवर ओपन जागेवर सुद्धा आमचे कार्यकर्ते उभा राहणार आहेत. आणि या ठिकाणी जे बोगस कुटुंबी जे आहेत बोगस कुटुंबाच्या दाखले देखील उभा राहतील त्यांना आम्ही टोकाचा विरोध आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. यांचे दात पडले. आम्ही पुण्याला काल आमची पत्रकारवारी झाली. पुण्यामध्ये 99% ओबीसीच्या आरक्षणा जागेवर 99% हे मराठा पाटील जे आहे देशमुख आहेत यांनी त्या ठिकाणी अर्ज भरले आणि त्या जागा हस्तगत केल्या. ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेलं आहे. एक उमेदवाराचं आम्ही सगळं डिटेल काढणार आहेत. हे कसे मराठा आहेत, हे कसे ओबीसी नाहीत, हे कुणबी पण नाही आहेत. आणि म्हणून ह्यांचा हा लढा जो होता आम्ही सुरू करत होतो. आमची वकिलांची फौज आम्ही तयार ठेवलेली आहे. एक अर्ज आम्ही निकाल काढणार आहे. आणि जी आमचा जो आरक्षण जे हस्तगत केलेला आहे
जे त्याच्यावरती डल्ला मारलेला आहे ते परत आम्ही मिळवून आम्ही ओबीसीच्या एखादा लोहाराचा पोरगा असेल, सुधाराचा असेल, धनगराचा असेल, ग्रामपंचायत असेल, त्याच्या घरामध्ये आम्ही जिल्हा परिषद सदस्य किंवा एक नगरसेवकाची माळ जे आम्ही तयार करणार आहे. म्हणून हा लढा जो आहे आमचा राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई जी आहे ती आता आमची सुरू झालेली आहे. कुठल्या तालुक्यामध्ये ओबीसीचा हा प्रमुख ताकद मानलं जातं आपल्याला काय वाटतं? हे पहा, हा सोलापूर जिल्हा हा ओबीसी बहुल आहे. या ठिकाणी सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची आहे तर ती ओबीसीची आहे. सोलापूर शहर तर ओबीसीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी जर ओबीसी संघटन झालं तर संपूर्ण शहर जे आहे हे शहर सगळं ओबीसीच आहे. आणि म्हणून आम्हाला फार मोठं भविष्य आहे या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये. आनंदराव देवकते सारखी मंडळी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मंत्री येऊन गेलेले आहेत. सुशीलकुमार शिंदे या ठिकाणी केंद्रीय मंत्री झालेले आहेत. त्यामुळे दलित ओबीसी जो हा फॅक्टर जो आहे हा या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी राबवला तर या शहरावरती, या जिल्ह्यावरती जे आहे सत्ता जे आहे भविष्यात जे आहे ही ओबीसीची आल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या पक्षाबरोबर परत निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचा आपला विचार आहे का? हे पहा, आम्ही यापूर्वी निर्णय घेतलेला आहे की समविचारी पक्षाशी आम्ही युती आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घ्यायचं आणि जे नाही येतील तर स्वतः स्वबळावरती असा आमचा या ठिकाणी निवडणुकीचा आमचा विचार आहे. शहरामध्ये पण आणि खास करून तालुक्यामध्ये पण जे म्हणता येईल तर ज्वलित प्रश्न आहे पाण्याचा. आजपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपाने पाण्याचा प्रश्न मिटवला नाहीये. तर आपण आपल्या पक्षामार्फत जे तालुक्यामध्ये आता सध्या पाण्याचा प्रश्न आहे तो कशा पद्धतीने मध्ये मिटवता येईल आपण काय सांगाल त्यासाठी? पहा, पाण्याचं राजकारण जे आहे हा राजकारणाचा भाग झालेला आहे. आता आमच्याकडे सत्ता येऊ द्या. मला माहित नाही, मी जत आमदार होतो, अख्खा तालुका कायम दुष्काळी म्हणून जो कलंक होता त्या जतच्या तालुक्यात तो पुसण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. आणि त्यामुळं गावागावामध्ये पाणी जे आहे ना नेण्याचं काम केलं आहे. त्यामुळे पाणी कसं कुठं पोचवायचं याचं बाळपण आम्ही जतमध्ये आम्ही केलेलं आहे. जसं भाजपाने यंदा लाडकी बहीण योजना ही हाताशी धरून ही निवडणूक लढवली आहे, आपल्या पक्षाचा अजेंडा काय असणार आहे? आपण कुठला अजेंडा घेऊन हा पक्षामध्ये निवडणूक आता लढणार आहे? हे पहा, हा जो सत्तेचा जो विकासाचा जो गंगा जी आहे ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे आणि प्रत्येकाचं आरक्षण जे आहे ते आरक्षणाची लढाई जी आहे ही आता मतपेटीतून आम्ही लढणार आहोत. प्रत्येकाचं आरक्षण टिकलं गेलं पाहिजे. त्या आरक्षणाप्रमाणे त्या समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. हा आमचा मूळ अजेंडा. महिलांना किती टक्के प्राधान्य देण्यात येईल या निवडणुकीमध्ये? बघा, घटनेमध्ये सगळ्यांना हे केलेलं आहे. सगळ्यांना घटनेमध्ये जे जे काय नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचा आमच्या पक्षाचा प्रयत्न आहे.